रोज 1 चमचा हा पदार्थ खा. केस गळती, त्वचेचे विकार, पोटाच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या यांना दूर पळवून लावा. असा हा बहुगुणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा पदार्थ आहे. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. तर येथे मी पाव किलो म्हणजे 1.25 कप किसलेला मोरावळा घेतलेला आहे. सध्याच्या सीझनमध्ये मोरावळा हा सहजतेने सगळीकडे बाजारात उपलब्ध असतो. तर आता त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आणि अर्धी वाटी साखर घालायची आहे. तर तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते 1 कप गूळ किंवा 1 कप साखर घालू शकता किंवा दोन्ही निम्म अशा पद्धतीने घालू शकता. आता हे दोन्हीही विरघळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी फ्री सबस्क्रिप्शन आहे. बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता इथे गूळ आणि साखर छान असा वितळलेला आहे. हलका सगळीकडे आता पाणी सुटलेलं आहे. आता या स्टेजवर आपण येथे खडे मसाले घालूयात. तर त्यासाठी येथे मी पाव चमचा बडीशेप, 1 दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेल्या आहेत. आता त्या घालायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये 1 चिमूटभर हळद, थोडंसं तिखट, 2 हिरवी वेलची, पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे. ते देखील यामध्ये घालायची. आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आता याला पाणी जे सुटलेलं आहे ते आटत नाही तोपर्यंत आता याला हलवत राहायचं आहे. मोरावळा हा व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंटचा महत्त्वपूर्ण खजिना आहे. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तसेच आवळ्यामध्ये शक्तिशाली असे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. त्वचेच्या समस्या, केस गळती, अपचन, ॲसिडिटी यासारख्यांवर आवळा हा एक फायदेशीर ठरतो. थंडीमध्ये कंबरदुखी, सांधेदुखीचं प्रमाण वाढतं, तर त्यासाठी देखील आवळा हा फायदेशीर ठरतो आणि एकदा बनवला तर वर्षभर हा टिकतो. तर आता येथे साखर आणि गुळाचं पाणी आटलेलं आहे. यामध्ये थोडे आपण मगज बी घालूयात. तर ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल, पण टेस्ट छान येते. आता या स्टेजवर गॅस बंद करायचा. तर इथे आपला बहुगुणी असा आवळ्याचा छुंदा तयार झालेला आहे. आंबट, गोड, तिखट अशी चटपटीत अशी याची टेस्ट लागते. रोज 1 चमचा आणि लहान मुलांना अर्धा चमचा जरी दिलात तरी फायदेशीर ठरतं. अतिशय पौष्टिक आणि शरीराला फायदेशीर असा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आणि हा पदार्थ अनुषपोटी जर खाल्ला म्हणजे उपाशी पोटी जर खाल्ला तर जास्त फायदेशीर ठरतो. एकदा जर बनवला तर वर्षभर टिकतो असा हा पदार्थ आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.